जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत मुंबई शहर पोलीस भरती जी एक्झाम झालेली आहे. आजची डेट आहे मित्रांनो 12 जानेवारी 2025ला जो एक्झाम झालेला आहे त्याचं थोडंसं आपण पेपरचं विश्लेषण घेणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण प्रश्नपत्रिका विश्लेषणाला सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन, शनेक शब्दाचा विग्रह सांगा. बघा मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन मराठीचा होता. शनेक शब्दाचा विग्रह सांगा. तर याच्यात शन प्लस एक याचा आन्सर होणार आहे मित्रांनो पहिला, जे की शन प्लस एक. सेकंड नंबरचा क्वेश्चन, गो प्लस ईश्वर. तर याचा आन्सर होणार आहे मित्रांनो गविश्वर. गो प्लस ईश्वर गविश्वर. तर बी हे आन्सर होणार आहे मित्रांनो. तर चला आपण पहिले मराठीचे क्वेश्चन सॉल्व करून घेऊ, त्याच्यानंतर राहिलेले क्वेश्चन सॉल्व करू. आपण विषयवारी जाणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर बघा 7 नंबरचा क्वेश्चन आहे मंचतरण. तर या जोड शब्दाची संधी ओळखा. तर इथं संधीचा क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो. तर याची संधी काय होते? मंचतरण म्हणजे मनू प्लस अंतर. तर याचा आन्सर होणार आहे सी नंबरचं. त्याच्यानंतर बघा मराठीचं क्वेश्चन 8 नंबरचं. यांनी मिक्समध्ये क्वेश्चन दिलेले मित्रांनो, 2 याचे 2 याचे 2 याचे, मतलब असे डायरेक्ट 25चे 25 मराठी. हे थोडं त्यांनी टॉपिक यावेळेस चेंज केलेलं आहे. चला 8 नंबरचं क्वेश्चन बघू. पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? तर कोणता मित्रांनो? हे बघा, दुष्काळ, निष्कारण, निष्फळ. तर हे एकच संधीचे आणि दुर्जन हा वेगळा आहे. त्याचा आन्सर होणार आहे बी नंबरचं. तर चला नेक्स्ट क्वेश्चन मराठीचं बघू आपण. हे बघा 13 नंबरचं दिलेलं आहे. तर काय क्वेश्चन आहे? खालील पर्यायी उत्तरातून पूर्वरूप संधी ओळखा. तर पूर्वरूप संधी कोणती मित्रांनो? कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करत चला. तर बघा, चांगले असे, चांगले प्लस असे, चांगले से. तर याचे उत्तर होणार आहे बी नंबर मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? तर भाववाचक बघा ऑप्शन मानव, माणूस, मनुष्यत्व, मानवी. तर आपल्याला माहिती आहे तो लागलं म्हणजे हे भाववाचक नाम आहे मित्रांनो. मनुष्यत्व हे मनुष्याचे भाववाचक नाम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू मराठीचं, ते की 19 नंबरचं आहे. बघा मित्रांनो, सौंदर्य हे कोणते नाम आहे? सौंदर्य तर कोणते नाम आहे मित्रांनो? विशेष नाम, सामान्य नाम, सर्वनाम, भाववाचक नाम. सौंदर्य, सौंदर्यत्व म्हटले तर भाववाचक नाम आहे. आणि सौंदर्य कोणी सुंदर आपण म्हणत नाही का, ते असतं सामान्य नाम. म्हणून याचा आन्सर होणार आहे सामान्य नाम. तर 20 नंबरचा क्वेश्चन बघू. खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता? तर ऑप्शन बघा, पर्वत, विषय, बोका, हत्ती. खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता? तर हे सामान्य नाम आहे, हे पण आहे, हे पण आहे, हे विशेष नाम आहे. तर बोका हे काय होणार त्याचं? एकवचनी नाम. तर नेक्स्ट मराठीचा क्वेश्चन बघूया, जे की 25-25चा सेट हे वेळेस बरोबर आला होता. 25 क्वेश्चन मराठी, 25 मॅथ, रिजनिंग, जी के. तर हे बघा 26 नंबरचा क्वेश्चन, चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणार रूप शोधा. तर याचा आन्सर काय येणार मित्रांनो? चांदणी, चंद. हे बघा, चांदण्या, चंद, चांदणे, चांदणा. तर आपल्याला माहिती चांदणीचं काय येणार आहे? चांदण्या, चांदण्या आपण म्हणतो ना, चांदण्या. तर हे याचे उत्तर असणार आहे मित्रांनो. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? हे बघा 31 नंबरचा क्वेश्चन बघा. खालील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. स्त्रीलिंगी कोणता आहे बघा? हे बघा ऑप्शन, शाळा, घरटे, झाड, घरटी. तर स्त्रीलिंगी कोणता येणार मित्रांनो? ती शाळा, ते घरटे, ते झाड, ती घरटी. पण घरटेचं घरटी ही आलंय, तर इथं ती शाळा हे ऑप्शन येणार मित्रांनो. ती शाळा हे काय? स्त्रीलिंगी मित्रांनो, स्त्रीलिंगी विचारलं आहे आपल्याला. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा 32 नंबरचा, विरुद्ध लिंग ओळखा. हंस, हंस जोडी काय येणार मित्रांनो? हंसा येईल का, हंसीन येईल का, हंसी येईल का, यापैकी नाही. तर याचं उत्तर येणार आहे हंसी. त्याच्यानंतरचं क्वेश्चन बघू. हे बघा 37 नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो. दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. गायरान, तर तो गायरान येणार नाही, ती गायरान येणार नाही, ते गायरान म्हणले तर
नपुसक लिंग आहे मित्रांनो याचा आन्सर. त्याच्यानंतर हे बघा खाली 38 नंबर, दिलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा. पुस्तके, पुस्तके. तर चतुर्थी, सलाते, सलानते हे तुम्हाला तर माहीत असेल विभक्तीचे कोणते कोणते प्रकार आहे. तर हे येणार पुस्तके प्रथमामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघू. मराठी ग्रामरचं कुठं आहे बघा, हां इथं आहे 43 नंबरचं. खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा. की ज्याचे सामान्य रूप होत नाही आहे असा कोणतं आहे. झाड, झाडे होता. हा शब्द तर थैय माहीत नाही. मुलगी, मुलगी, मुलगे हे होता. फोटो, फोटोचे सामान्य रूप न होत नाही आहे. फोटोचे फोटोच असतात, त्यासाठी आन्सर होणार आहे सी नंबरचं. त्याच्या नेक्स्ट आपण मराठीचं क्वेश्चन बघू कधी पुढं खाली 46, 47, हां बघा इथं 49 नंबरचा, 49 नंबरचा. दिलेल्या शब्दाचे सामान्य रुपयाचा योग्य पर्याय निवडा. सामान्य रूप योग्य पर्याय निवडा. तर इथं बघा उंदीर, उंदीरचं सामान्य रूप काय होतं मित्रांनो. उंदरा, उंदिरा, उंदिरा, उंदीर. तर याचं सामान्य रूप होतं मित्रांनो उंदरा, जे की ऑप्शनमध्ये नाही आहे. उंदरा हे ऑप्शन असतात, हा बरोबर असतात, पण त्यांच्याकडून चुकून डंगरा झालेला आहे. तर याचा हा क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो मित्रांनो जर ऑब्जेक्शन घेतलं मित्रांनी. तर ज्यांनी कोणते पण केलं असेल तर ऑब्जेक्शन घेतल्यावर हा पण बी केला असेल त्याचं उत्तर बरोबर येईल, पण तो बी बरोबर धरला जाणार नाही आहे कारण तो बी ऑप्शन चुकलेला आहे. त्यासाठी हा प्रश्न चुकलेला आहे मित्रांनो. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया मराठी ग्रामरचा. हे बघा इथं 55 नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो. 55. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. तू त्या राजपुत्राला वर, तू त्या राजपुत्राला वर. याच्यातून क्रियापद कोणतं मित्रांनो. ते आता येणार नाही. राजपुत्राला वर, वर हे क्रियापद आहे मित्रांनो. तर आन्सर होणार आहे वर. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे मराठीचा, किती नंबरचं आहे. 61 नंबरचं बघा. दिलेल्या पर्यायातील तत्सम शब्द निवडा. तत्सम शब्द कोणता मित्रांनो. ऑप्शन आहे बघा पिता, ससू, खेळा, रेडा. तिथं सासू पाहिजे होतं पण ते आन्सर नाही मित्रांनो. तर तत्सम शब्द याच्यातून पिता. तर नेक्स्ट क्वेश्चन 67 नंबरचं आहे बघा. त्याने चांगला अभ्यास केला. या वाक्यातील कर्म ओळखा. कर्म ओळखायचे. त्याने चांगला अभ्यास केला. तर ऑप्शन आहे त्याने, अभ्यास, चांगला केला. तर कर्म काय, अभ्यास. अभ्यास करणे काय कर्म. तर ऑप्शन होणार आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण मराठीचं कुठे बघा. हां हे बघा 77 नंबरचा. शुद्ध शब्द कोणता. तर शुद्ध कोणता आहे बघा. पारितोषिक, 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 पारितोषिक. बघा इथं र ला पहिली उलटी आहे, श ला पहिली उलटी, इथं दुसरी आहे, श ला पहिली आहे, इथं पहिली, इथं दुसरी, इथं दुसरी, इथं पहिली. तर पहिलीच येते मित्रांनो पारितोषिक. हा बरोबर आन्सर होणार आहे मित्रांनो 77 नंबरचा ए. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू मराठीचं कोणतं आहे. हे बघा 83 नंबरचं. सौम्य या शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा. सौम्य म्हणजे नरम किंवा आपण म्हणत नाही सौम्य भाषेत बोल, त्यासारखं सौम्य. प्रगती असणार नाही, सरळ पण असणार नाही, तेजस्वी, तीव्र. सौम्य आणि तीव्र हे विरुद्ध शब्द असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 85 नंबरचं बघा. मराठी भाषा गौरव दिन कधी असतो. तर भरपूर मित्र याच्यात कन्फ्यूज असतात. तर याचा आन्सर होणार आहे 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू 86 नंबरचा बघा. खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही. तर मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा भेटलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बंगाली भाषा पण अभिजात भाषा आहे, तामिळ पण आहे, गुजराती ही नाही आहे. तर याचा आन्सर होणार आहे डी, पर्याय नंबर डी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू कुठे आहे मराठी. हां इथं बघा 90 नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो. हलाहल या शब्दाचा अर्थ काय. हलाहल, हलाहल म्हणजे याचा शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो विष. याचे उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन बघू 90 झाला. त्याच्यानंतर आता लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो एक. हे बघा 96 नंबरचा. खालील
अलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द निवडा. रामबाण. रामबाण ऑप्शन आहे बघा. अचूक गुणकारी, रामाचा बाण, थोर पुरुष, राजा. तर याचा आन्सर होणार आहे मित्रांनो अचूक गुणकारी. तर मित्रांनो आपण मराठी विषयाचे आज सगळे क्वेश्चन घेतलेले, अनालिसिस केलेले आणि त्यांचे आन्सर पण बघितलेले. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जी केचं, मॅथ्सचं, रिजनिंग हे सब्जेक्ट घेणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ते व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू मित्रांनो.